पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरातील 1153 खड्डे बुजवल्याचा दावा केला असला तरी या दाव्यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। कारण खड्डे डांबराने नव्हे तर मुरुम, माती आणि खडीनं बुजवल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडे सुमारे 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही त्यापैकी सुमारे 10% निधी खर्च झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय। मात्र प्रत्यक्षात करण्यात आलेली डागडुजी ही तात्पुरती आणि धोकादायक असल्याची टीका होतीये। पावसाची जोरदार सर आली तरी हे खड्डे पुन्हा उघडे पडण्याची शक्यता आहे। शिवाय मुरुम आणि मातीचा चिखल होऊन तसेच खडी रस्त्यावर पसरल्यानं वाहन चालक घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त होते। त्यामुळे कोट्यवधींचा निधी खर्चूनही नागरिकांच्या सुरक्षेची अशा रीतीने तडजोड होत असल्याचा आरोप होतोय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं खड्डे बुजवण्याला घेऊन सुद्धा एक अजब दावा केलाय। शहरातले 1153 खड्डे गेल्या 2-3 दिवसात बुजवलेत असं ते म्हणतायत। प्रत्यक्षात कसे बुजवलेत पाहूयात। महानगरपालिकेच्या समोरील मोरवाडीचा हा सिग्नल आहे आणि या खड्ड्यात खडी भरली आहे, रेती भरली आहे, मुरुम भरलाय। हे बघा हे कसे बुजवलेले आहेत खड्डे। फक्त मी काठी फिरवतो इथं। आता हे बघा सुरुवातीला नुसती काठी फिरवली तर सगळी ही खडी, रेती, मुरुम जे आहे ते उखडतंय। आता जर मला सांगा एखादा मोठा पाऊस झाला, इथं पाणी झालं तर ही खडी, रेती, मुरुम जे आहे ते सैल होणार आहे। मोठा पाऊस झाला तर इथं चिखल होणार आहे आणि ही जी खडी आहे ही खडी अशीच इथं पसरणार आहे। यातून आता धोका पुढचा वाढलेला आहे। 150 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद आहे, परंतु ते या खड्ड्यांमध्ये कसे जिरवले जात आहेत हे यातून सिद्ध होत आहे। 1153 खड्डे बुजवलेत हे एक हास्यास्पद कारण आहे आणि आता 628च खड्डे शहरात आहेत असा एक दावा आहे। एकतर खड्ड्याचं साम्राज्य, त्यात हे खड्डे असे बुजवायचे आणि अपघाताला आमंत्रण द्यायचं। त्यामुळे महानगरपालिकेच्या या कारभारावर सुद्धा शहरवासीय संताप व्यक्त करतायत। कॅमेरामन शैलेश जाधव सह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। आज आम्ही रिक्षा चालवतोय, सगळ्या प्रत्येक ठिकाणी खड्डे आहेत। खड्डे बुजवले कुठं दिसतच कुठं? 150 कोटी रुपये खर्च करते खड्डे आणि डागडुजीला। चुकीचं आहे ना महापालिकेचं। हे महापालिकेचं चुकीचं बोलणं आहे। नुसता मुरुम आहे टाकला असेल कुठं, नुसता मुरुम टाकतात, एक गाडी गेली की बाजूला सपाट सगळं। काही बुजवलेलं नाहीये, प्रचंड खड्डे आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिकही भरपूर जाम होत आहे। त्यामुळे पालिकेने पाऊस जर थांबला असेल तर खड्डे बुजवायला पाहिजे। आता हे बुजवलेले खड्डे तुम्हाला दिसत आहेत? नाही पण हे नाही खडी टाकलेली, पाऊस पडला की सगळे निघून जाणार। आणि रस्त्याचे भरपूर ठिकाणी काम आहेत ते तशीच चालू आहेत। एवढे खड्डे आहेत की एखादा माणूस मेल्यानंतरच त्यांना जाग येणार आहे बहुतेक। मरायची वाट बघतात, मरायची वाट बघतात। यस, अशा ठिकाणी खड्डे पाणी साचलेलं आहे, पाणी अजिबात निघायला जागा नाही। 1700 खड्डे होते म्हणतायत आणि 1100 खड्डे 1700 नाही 17,000 असतील, चुकून सांगत असेल 1700। डोंगलं बुजवले ते मेट्रो स्टेशनच्या इथं खाली जाऊन बघा, जन्मजात तसं आहे तसंच आहे। 2 दिवसात 8 टाकले 2 दिवसात खड्डे परत होतात। ते कशामुळे 2 दिवसात परत पडते बघा तुम्ही जाऊनच। आता एक कमीत कमी 2 ते 3 वेळा, आता मी डेलीचा हा माझा रोजचा प्रवास आहे। कमीत कमी तुम्हाला सांगतो सोमवारी गेले ना, बुधवारी परत आहे तसे खड्डे आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।